कालच्या मॅच मध्ये 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर सैन्याचा जीव घेणाऱ्या लोकांशी का खेळायचं असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। यावर भाजपने देखील उत्तर दिलंय। भारत पाकिस्तान सामन्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले। पाक सोबतच्या मॅच मध्ये 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला आणि त्यातील 1000 कोटी पाकिस्तानला मिळाले असा आरोप संजय राऊतांनी केलाय। कालच्या मॅचवर आम्ही थुंकतो असं संजय राऊत म्हणाले आहेत। राऊतांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी सुद्धा पलटवार केला। पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिले, मिळून दिले, मग हे पैसे कुठे जाणार? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय, याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। ऑपरेशन सिंदूर मध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर ताट मानेने उभं राहून भारताने केल्या। कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊत यांना असेल। जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे, तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे। संजय राऊत त्यांच्या जिभेला हाड नाही, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, ते काही बोलू शकतात, काही टीका करू शकतात। 26 महिलांचं जे क्रिकेट पुसलं, त्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण आतंकवादी आपल्या सैन्याने नष्ट केलेले आहेत। शिवसेनेने साधारणतः गेल्या 50-60 वर्षामध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून त्यांच्या भूमिका इथं नीट लिहून काढल्या पाहिजे, म्हणजे मग त्यांच्या भूमिकेमध्ये दरवेळेला अंतर्विरोध कसा असतो ते लक्षात येईल। पाकिस्तानचा जो पराभव झालाय त्यानंतर संजय राऊत हताश आणि निराश झालेले आहेत। अहो, तुम्हाला मॅचवर थुंकण्याचा बोलण्याचा अधिकार आहे का? अशा पद्धतीने जर का तुम्ही थुंकण्याची भाषा करणार असाल तर 140 कोटी जनता तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही।